तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करते आहे, मसाल्याचे वांगे जे आमच्या घरी करायचे. तर तुमच्यासोबत आता मी आज कसे करायचे ते सांगते. वांगे घेतले, ते हे जे मागची जी याची ही दांडी असते काढून टाकली आहे. असे 4 भाग करून ठेवले आहे. त्यानंतर कोथिंबीर, कांदे, शेंगदाण्याचा कूट, टोमॅटो, लसूण आणि मिरची. टोमॅटो, लसूण, मिरची हे फक्त बारीक करून घ्यायचे आहे. थोडी कोथिंबीर घालून याच्यामध्ये. कोथिंबीर जास्ती नाही, फक्त थोडी, एवढीच. हे फक्त आपल्याला हे वाटण करायचं आहे. आलं लसूण पेस्ट वगैरे काही नाही, फक्त पण आलं लसूण लसूण नाही आहे याच्यात. सॉरी, आलं नाही आहे, लसूण आहे, टोमॅटो आहे. आलं नाही टाकायचं आपल्याला. आणि आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला. तर आणि हा गरम मसाला की काल आम्ही एका दुकानात गेलो होतो थोडं सामान घ्यायला. मला हा नवीनच दिसला, सवाई प्रीमियम काळा मसाला. तर आज मी पहिल्यांदा वापरून बघणार आहे. याची टेस्ट पण बघितली, खूप छान आहे. त्याची आज मी पहिल्यांदा वापरून बघणार आहे. सो आता तुम्हाला दाखवते की मसाल्याचे वांगे कसे बनायचे. आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे बघा. थोडं मसाल्याच्या वांग्यांना तेल जरा थोडं जास्ती घालायचं. एवढं बस. कढई ठेवली आहे, तेल टाकलं आहे, गॅस चालू केला आहे. गॅस सध्या थोडा मोठा आहे. त्याच्यात आता मी मोहरी आणि थोडं जिरं टाकते आहे. तेलात काय झालं आहे, पाणी पडलं आहे थोडं, त्याच्यामुळे तडतड होत आहे. ते मोहरी आणि हे जिरं घातलेलं आहे. तर लगेच थोडं कांदा घालून घेते. कांदा चांगला बारीक चिरलेला आहे. कांदा झाला, कांदा पहिले चांगला परतून घ्यायचा आपल्याला. कांदा होतोय, जरा मोठा गॅसवरच ठेवला आहे. जरा थोडा मोठा गॅसवर होऊ द्यायचा. जरा थोडासा व्हायला आला की मग जरा गॅस बारीक करायचा. आणि हे तुम्हाला दाखवते, हे जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की टोमॅटो, मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची मी पेस्ट बनवून घेतली आहे. ही आता आपल्याला नंतर टाकायची. ज्यावेळेला हा कांदा झाला की त्यावेळेला मग पेस्ट टाकायची. बघितलं असेल तुम्ही, कांदा आपल्याला चांगला म्हणजे असा तांबूस झाला आहे. आपल्याला कांदा असंच पाहिजे. आता हा कांदा झाला आहे. आपण याच्यात हे टाकतो आहे आलं नाही, लसूण, टमॅटो, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आपण याच्यात टाकून द्यायचं. आपल्याला चांगलं सगळं व्यवस्थित हे फेकायचं नाही. याच्यात थोडंसं काय करायचं, पाणी टाकून नंतर आपल्याला हे याच्यात पाणी घालून नंतर ठेवून द्यायचं. आपल्याला हे टाकता येईल. आता आपण याला छान मस्त परतून घेऊ. याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला आता होऊ द्यायचं चांगलं. तुम्ही बघितलं बघताय, आता याला तेल सुटलं. ते कोपऱ्याने याला तेल सुटलं. आता गॅस मी जेव्हा टाकलं होतं, ही पेस्ट टाकली त्यावेळेला जरा गॅस थोडा लहान मोठा केलेला होता. आता बारीक करून घेतो. तर मग आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे. जास्ती गॅस मोठा असेल तर मसाले आपले सगळे जळतील म्हणून आता गॅस जरा बारीक केलेला आहे. आता मी घालते याच्यामध्ये हळद, तिखट थोडं कमी घालते आहे, कारण काय आहे की जर मी याच्यात हिरव्या मिरच्या जास्ती घातल्या त्याच्यामुळे थोडं 1 चमचा, या चमच्याने 1 चमचा तिखट घातला आहे. जर तुम्ही मिरची जास्त कमी घातली तर तिखट जास्ती घाला. आणि मीठ घालते थोडंसं, जास्ती नाही, नंतर परत टाकता येईल. ते टाकल्यानंतर जरा परतून घ्यायचं आपल्याला. ते परतून झालं की आपल्याला याच्यात घालायचं आहे हा काळा मसाला, जो तुम्हाला मगाशी मी पॅकेट दाखवलं, हा मसाला. तर आता हा याच्यात टाकते. याला पण चांगला हा परतवलेलाच आहे. याला काही परतायची गरज नाही मसाल्याला भाजायची. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट घातला. शेंगदाण्याचा कूट घातलाय. आता मी घालते वांगी. याच्यात वांगी आहेत हे घालते. ते काय वाफेनेच होऊन जाते.
त्याच्यात मी काहीही मसाला म्हणजे आम्ही मसाल्याचे वांगे करताना, मी तरी वांगे करताना याच्यात काहीच घालत नाही. बरेच लोक याच्यात मसाला वगैरे घालतात, पण मी त्याच्यात काहीच घालत नाही. मी डायरेक्ट त्याच्यात सोडते, कारण त्याच्यात सोडल्यानंतरही ते मसाले ते हे असं उघडं आहे ना, याच्यात जातं बरोबर सगळं. त्याच्यात भरायची काही गरज नाही. भरल्यानंतर शेवटी ते बाहेरच येतं सगळं, कारण आपण याला रस्सा करतो. त्याच्यामुळे मग ते काय तर याला जरासं आपण करतो. बघा तुम्ही असे मसाल्याचे वांगे करून बघा, मस्त होतात. तुम्ही म्हणाल अरे याच्यात मसाला वगैरे काही नाही, मसाला जातो त्याच्यात, हे उघडं आहे ना हे सगळं. आपण ते सगळं टाकलं आहे. याला 5 मिनटं आपण आता याला वाफेवर होऊ देऊ. त्याच्यावर मी काय केलं, पाणी ठेवलं वर वाफेवर. आता आपण ही भाजी काढून बघूया त्याला काय पाणी वगैरे काय. याला बघा मी एकदम वाफेवर ठेवलं, त्याच्यात थोडंसं याला थोडं पाणी सुटलं याला जरा. अजून याला व्हायला वेळ लागणार आहे, अजून 5-10 मिनटं. आपण तोपर्यंत याला अजून अजून याच्यावर ठेवूया. पण आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर बघितलं असेल तुम्ही, आपण मगाशी दाखवलं. आता याला थोडं आपण याला पाणी घालतो आहे. ते मी गरम करून ठेवलेलं पाणी आहे, हे आपल्याला याच्यात ओतायचं आहे. तुम्हाला केवढा रस्सा पाहिजे तेवढा. गार पाणी शक्यतो नाही घालायचं. गार पाण्याने काय भाजी ना पानसट होते. गरम पाण्याने कसं भाजीला एक छान मस्तपैकी लवकर शिजते पण आणि टेस्टी होते भाजी. त्याच्यात मी आता एवढं पाणी घातलेलं आहे. आता एवढं पाण्यामध्ये आपण याला बारीक गॅसवर, मोठ्या गॅसवर नाही, म्हणजे कमी जास्ती करत राहायचं गॅस. बघायचं जास्ती केलं तर हे पाणी आटून जाईल, म्हणून मग थोडं कमी गॅसवरच याला शिजू द्यायचं, कारण काय वांग्यांना वेळ लागतो शिजायला. त्याच्यामुळे आता आपण याला बारीक गॅसवर आता आपण याला होऊ देणार. भाजी ठेवली होती बारीक गॅस करून. आता आपण पाणी माझं बघितलं तुम्ही, पाणी अजून मी अधेमध्ये पाणी मी टाकलेलं आहे. आणि जे पहिले तुम्हाला पाणी दाखवलं होतं त्यामध्ये आता हे बघा थोडं मी पाणी घातलेलं आहे. हा बघा कसं घट्ट झालेलं आहे आपला हा रस्सा. बघितलं तुम्ही, हे एवढं होतं पाणी, हे दिसतंय का, हे एवढं होतं पाणी. आता हे एवढं झालं म्हणजे ही रस्सा आपला घट्ट झालेला आहे, आटलेला आहे. आणि ही वांगंसुद्धा बघा चांगलं शिजलेलं आहे. हे बघा नरम होतं आहे. हे बघा झालं आहे आपलं हे वांगं झालं आहे. आणि याच्यात आतमध्ये मसालासुद्धा याच्या गेलेला आहे. आतमध्ये मसालासुद्धा मी टाकला नाही, त्यात काय होते हा रस्सा जो आहे ना यात जातो. हा घट्टच आहे, हा मसाल्याचाच रस्सा आहे, हा यात गेला तरी बस. आता हे आपले वांगे झालेले आहे. अशी बनवली आज हे मसाल्याचे वांगे. तुम्हाला सर्व करून दाखवले आहे मसाल्याचे वांगे, चपाती आणि कांदा. तुम्हाला भाकरीसोबत खायची असेल, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का माझ्या मित्रमैत्रिणींनो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला की नाही आवडला हेच नक्की सांगा, नक्की कळवा मला. आणि चला तर मग बाय.